आई बाळ पोटात कुठून येतं ह्या मुलांच्या निरागस वयातल्या प्रश्नांनी जी सुरुवात होते त्यांनी बऱ्याच पालकांची तारांबळ उडते. माझीही उडाली होती. आणि हे प्रश्न असे अचानक येतात, ते वयाप्रमाणे बदलत जातात. हल्लीच्या जाहिरातीच्या युगात आणि इंटरनेटच्या जगात जाहिरातींचा मारा होत असतो सतत मुलांच्या मेंदूवर. आणि त्याच्यात अनेक प्रश्न पडतात की आई हे काय आहे, पॅड म्हणजे काय, पाळी म्हणजे काय, मुलींनाच येते का, आणि नाही आली तर काय होतं, किंवा कशी येते, नेमकं काय होतं, हे आणि असे असंख्य प्रश्न, जे प्रश्न आपण जनरली सगळेजण असताना ज्याच्याविषयी चर्चा करत नाही. आणि साहजिकच आपली इन्स्टंट रिॲक्शन असते की गप्प बस, आत्ता नाही, काय करायचं आहे तुला, लहान आहेस तू, हे काय बोलतोय सगळ्यांसमोर. आणि ह्या उत्तरांनी मुलंही गांगरून जातात. आपल्याला मनातनं ते समजत असतं, पण बऱ्याच वेळा हे मुलांचे प्रश्न मुलं निरागस असल्यामुळे अचानक येतात आणि ते आईबाबांनाच विचारले जातात की हे म्हणजे काय. आणि जर आपण अचानक त्यांना अशी उत्तरं दिली तर त्यांचाही मनात गोंधळ उडतो आणि ते नको तिथे त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात करतात. आणि हल्ली तर इंटरनेट हातात आहेच सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. तर असे जर अचानक प्रश्न आले तर आपण त्यांना कशी उत्तरं द्यायची हे मी ह्या सिरीजमधनं सांगणार आहे. या क्षेत्रातली मी काही एक्सपर्ट नाही, पण आता मला 2 मुलगी आहेत आणि एक 12 वर्ष आणि एक 16 वर्ष, आणि असे अनेक प्रश्नांना उत्तरं देत मी त्यांना मोठं केलं आहे. सुरुवातीला माझीही तारांबळ उडायची, दचकायला व्हायचं, पण हळूहळू त्यांना शिकवता शिकवता, त्यांच्याबरोबर बोलता बोलता मी शिकत गेले की आपण नक्की कशी उत्तरं दिली पाहिजेत. शेवटी मुलांना ह्या प्रश्नांची उत्तरं देणं आईवडिलांना सहज सोपं असतं असं मला वाटतं. कारण मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं देत असताना चांगला कनेक्ट निर्माण होऊ शकतो आणि मुलांना आपल्या पालकांबद्दल विश्वास वाटायला लागतो. हल्लीच्या जगात इतरत्र कुठेही ह्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे नको तिथे न शोधता त्यांनी जर आपल्याजवळ यावं असं वाटत असेल आणि आपणही त्यांना खूप विश्वासाने उत्तरं द्यावी असं वाटत असेल तर आपण पहिल्यापासूनच तयार पाहिजे. तर आता माझ्या या सिरीजमध्ये मी माझे अनुभव शेअर करणार आहे किंवा काही प्रसंग, काही वेळेला मी चुकले, त्या चुकांमधनं मी कसे शिकत गेले हेही मी सांगणार आहे. तर तुम्हाला पालकांना नक्कीच ह्या सिरीजचा उपयोग होईल. तुमचेही अनुभव शेअर करा, कमेंट्स लिहा आणि माझे अनुभव तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही मला नक्की सांगा. धन्यवाद.